फटाके वाजायचेत ना ते तुमच्या दारापुढे वाजा, इथं वाजू नका. आजही लक्ष्मीपूजन तर सगळ्या घराला आणि गाड्यांना हार बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घरच्यांनी माझ्याकडे दिलेलं. एकटाच 7-8 हार ओत बसला असतो तर लई टाइम गेला असता. त्यामुळे ह्या लहान लेकरांना म्हणलो की मला थोडीफार मदत करा, मी तुम्हाला रात्री फटाके देतो. पण त्या भोळ्या भाबड्या लेकरांना काय माहिती की त्यांनी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवलाय. आपल्या सगळ्या गाड्यांना एकदम स्वच्छ वगैरे धुवून काढलं. आपली बारकी गाडी बारक्या भावाला धुवायला लावली. नंतर प्रत्येक गाडीची पूजा वगैरे करून प्रत्येक गाडीला हार बांधून घेतला. नंतर सगळी चिल्लीपिल्ली गाडीत टाकून आम्ही आलो महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या नारायणगडावरती. नारायणगडचं मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, तेव्हा तुम्हाला इथली सगळी सविस्तर माहिती सांगेल. दिवसभर वातावरण एकदम चांगलं होतं, पण संध्याकाळ झाली की वातावरण बिघडलं आणि नेमकं ज्याची भीती होती ना तेच झालं. एकदम जोराचा पाऊस सुरू झाला. बाहेर पाऊस पडतोय तर फटाके वाजवता येईना, त्यामुळे लेकरं लय रडकुंडीला आले होते. बहुतेक देवाला पण त्यांच्यावर दया आली असेल आणि थोड्या वेळानं पाऊस पण थांबला. मग काय सगळेच आले बाहेर. इथं अजिबात फटाके वाजायचे नाहीत रे.